नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तीनही आरोपींना 18 जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। केज कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। बीड हत्या, पोलिसांचा युक्तिवाद मोक्का लावण्याच्या दृष्टीने बीड हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी केज कोर्टात हजर केलं। कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांचा युक्तिवाद हत्या प्रकरणाला मोक्का लावण्याच्या दृष्टीने होता। संघटित गुन्हे आणि दहशत निर्माण करणारी टोळी कोर्टात SITचा दावा। आरोपींच्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वाढ नाही। नवीन कंपन्यांना आरोपी धमकावतात, SITचा दावा। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या प्रकरणी सर्वांना अटक, पोलिसांची माहिती। पोलिसांचा केज कोर्टातील युक्तिवाद मोक्का लावण्याच्या दृष्टीनेच। मोक्का कायदा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा। पोलिसांच्या युक्तिवादात संघटित गुन्हेगारी शब्दाचा वापर। आरोपींना हत्या केल्याचा अजिबात पश्चाताप नाही, पोलिसांची माहिती। संतोष देशमुख यांची हत्या आरोपींनी एन्जॉय केली आहे, पोलिसांचा कोर्टासमोर दावा। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण या संदर्भात शब्द वापरलेला नाही, सरकारी वकील। राजकीय दबावावर आम्ही बोलणार नाही, तो तपासाचा पुढचा भाग, सरकारी वकील। आरोपींना 18 तारखेपर्यंतचा PCR दिलेला आहे आणि त्यांना आरोपींकडून फरार आरोपीबद्दलची काही माहिती घ्यायची। त्यानंतर यामध्ये जे काही पुरावे आढळून आलेले आहेत त्याच्याबद्दल जे बाकीचे आरोपी आहेत तर त्यांना एकमेकांच्या समोर बसवून तर त्यांना एकमेकांना प्रश्न विचारून त्यांचं क्रॉस एक्झामिनेशन करायचे।